नमस्कार. मी दामू मोळे अर्थात आपल्या डी-एम रियालिटी चेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज अमरावती लोकमत न्यूज पेपरला एक बातमी आली आणि त्यामध्ये पेसातील 17,000 शिक्षकांची भरती कधी आणि पुणे येथील शिक्षण आयुक्तालयात ट्रायबल फोरमने धाव घेतली. अशा पद्धतीची ही बातमी या ठिकाणी छापून आली. त्याची वस्तुस्थिती काय आणि 17,000चा आकडा कुठून आला, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला शिक्षक भरतीशी निगडीत माहिती या चॅनलला मिळेल. मुळात पेशा क्षेत्राचा जो काही पेच प्रसंग आहे, तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाने ऑक्टोबर महिन्यामध्ये 50% जागा भरण्यासाठी तात्पुरता दिलासा दिला. 50% जागा ह्या भरणं आहे आणि 50% जागा ह्या होल्डवर. तर अशा पद्धतीने एकीकडे 2022च्या भरतीचा पेच प्रसंग लटकलेला आहे आणि एकीकडे ही पेसातील 17,000 जागांची शिक्षक भरती कधी आणि मग त्यावरती बरेचसे प्रश्न आले. माझ्याकडे काही जणांचे मेसेजेस आले की सर नेमकी ही पदभरती आता कधी होईल. तर याची वस्तुस्थिती आपण जाणून घेण्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय. पहिल्यांदा बातमीमध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी मथळा आहे तो असा आहे की राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात म्हणजे पेसा अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस-टी प्रवर्गाची शिक्षकांची 17,000हून अधिक पदे रिक्त असल्याने हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी ट्रायबल फोरम या संघटनेने पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की पेशा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची 17,033 पदे रिक्त असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना शिक्षण आयुक्त यांनी 24 जुलै 2023 रोजी पाठवलेल्या पत्रातूनच समोर आली आहे आणि जिल्हा परिषद अंतर्गत सन 2022-23च्या संचमालिकेनुसार पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती या प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या 17,033 इतकी आहे. सन 2023 झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पेशा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या 7,166 अशी होती आणि यापैकी 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी करिता टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी अर्हता धारण करणारे फक्त 4,904 इतकेच उमेदवार होते आणि यात पेशा क्षेत्रातील बिगर आदिवासी उमेदवारांचाही समावेश आहे. मुळात हे जे पत्राचा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी ते जे पत्र आहे ते 24 जुलै 2023चं पत्र आहे आणि ते पत्र आपल्याला या ठिकाणी बघा, मी दुसऱ्या स्क्रीनवरती दाखवतोय. 24/7/2023चं पत्र आणि हे आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांना गेलेलं आहे. त्याचा आपण वस्तुस्थिती उलगडा करणार आहोत. मुळात हा व्हिडिओ वस्तुस्थितीबाबतचा आहे. पहिला आपण बातमीची कव्हरेज बघूया. तत्कालीन शिक्षक आयुक्त. आता त्यावेळेस तत्कालीन शिक्षक आयुक्त कोण होते, तर त्यावेळेस तत्कालीन आयुक्त होते सूरज मांढरे साहेब. यांनी आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी आणि मानधन तत्वावर आदिवासी बहुल 13 जिल्ह्यात 1,544 आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. यात टी-ई-टी, सी-टी-टी उत्तीर्ण उमेदवारांसह डी-एड, बी-एड उमेदवारांचा समावेश आहे. 1 वर्षापासून अद्यापही ते मानधनावर आहेत. यातील शिक्षक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांनाही अद्यापही कायमस्वरूपी नियुक्ती दिलेली नाही. काही कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना कमी करण्यात आल्याचे ट्रायबल फोरमने आयुक्त आणि शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिलं, असं या बातमीमध्ये छापलेलं आहे. आणि यामध्ये जो काही मथळा दिलेला आहे तो पण आपण जाणून घेऊ. यामध्ये असं म्हटलंय की राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जे ट्रायबल पॉप्युलेशनचे जिल्हे आहेत त्यापैकी ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक उमेदवारांची भरती रखडलेली आहे. ही भरती तातडीने करण्याची मागणी करण्यात आलेली आहे
आणि त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय पुढे जाऊन, की 5 वर्षाची संधी उपलब्ध करून द्यावी. टी-ई-टी, सी-टी-टी उत्तीर्ण अनुसूचित जमातीचे उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाहीत. तर पेशा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या डी-एड, बी-एड उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावरती नियुक्ती करून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना 5 वर्षाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी ही मागणी ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद घोडाम यांनी केली आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण मते उपस्थित होते. मुळात हे जे पत्र आहे म्हणजे मुळात हा जो 17,000चा आकडा आला पेशा क्षेत्रातील उमेदवारांचा, तो कसा आला आणि कुठून आला ते आपण बघणार आहोत. यामध्ये ही जी वस्तुस्थिती मांडली, की 24 जुलै 2023चं आयुक्तांचं पत्र प्रधान सचिवांना शिक्षण विभागाच्या दिलं गेलेलं आहे आणि मग त्यामध्ये 17,133 जागा आहेत. 2023च्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 7,166 उमेदवारांनी परीक्षा दिली आणि त्यामध्ये टी-ई-टी, सी-टी-ई-टी फक्त 4,904 इतकेच उमेदवार आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, की 1,544 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या. मग 4,904 इतके जर उमेदवार टी-ई-टी, सी-टी-टी अर्हताधारक आहेत, तर मग 1,544च उमेदवार का? हा एक प्रश्न आहे. पण ट्रायबल फोरमने या ठिकाणी ही मागणी केलेली आहे. आता आपण ही वस्तुस्थिती जाणून घेऊया, की एकीकडे पेसा भरतीचा विषय जो आहे, तो सध्या प्रलंबित आहे. 50% पदभरती करण्यासाठी ऑलरेडी मुख्यमंत्री यांच्याकडे फाईल सहीसाठी गेलेली आहे आणि ते झाल्यानंतर 50% पदभरती डेफिनेटली होईल. 50% पदांचा जो काही विषय आहे तो सुप्रीम कोर्टानेच थांबवलेला आहे. मुळात आता 50% पदं ही कोणत्या गोष्टीला ते काउंटर करणार आहेत का? एकतर 50% पदं एकूण मंजूर पदांना 50% भरणार, की आत्ता निव्वळ रिक्त पदं आहेत त्यांना 50% भरणार, की आलेल्या जाहिरातीला 50% भरणार? या बाबतीमध्ये कुठलीही म्हणजे शाश्वती किंवा कल्पना आपल्याला नाहीये. आपल्याला हा 17,000चा जो आकडा आहे तो त्याची वस्तुस्थिती जाणून घेऊया. बघा, हे तेच पत्र आहे जे मीडियामध्ये छापून आलेलं आहे. 24/7/2023 आणि शिक्षण आयुक्त कार्यालयातून माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभागाला दिलेलं आहे. अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबतचं होतं आणि त्यामध्ये राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी माहे फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 घेण्यात आली आहे. मुळात 2022ची शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा आंदोलनं करावी लागलेली आहेत आणि हे मीडियाला आजही आहे, की ही परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागलेत. या परीक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक पदभरती करण्यात येणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी असं त्यांनी म्हटलेलं आहे, की ग्राम विकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील अन्य प्रवर्गातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. परंतु नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्याने बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्याकडून कार्यमुक्त करण्यात आलेलं नाही. मुळात पेशा क्षेत्राचं जे धोरण ठरलं आहे, त्या धोरणामध्ये असं म्हटलं गेलंय, की दरवर्षी 20% पदं ही भरायची आणि जे अनुसूचित क्षेत्रामध्ये नॉन ट्रायबलचे जे शिक्षक आहेत त्यांना इतर जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी बदल्या द्यायच्या. पण असं झालेलं नाहीये आणि त्या ठिकाणी अडचण अशी आली, की शिक्षक भरती बऱ्यापैकी बंद होती. 19 नंतर ती सुरू झाली आणि त्यामुळे या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बदल्या देता येत नाही. कारण जर बदल्या दिल्या गेल्या तर त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. अनुसूचित पेशा क्षेत्रातील पदभरतीसाठी त्याच जिल्ह्यातील उमेदवार पात्र असतात. आपल्याला माहिती आहे तसं गव्हर्नरच्या नोटिफिकेशनमध्ये व्याख्या करण्यात आलेली आहे पात्र उमेदवार कोण. राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये पेशा क्षेत्र आहे. जिल्हा परिषद अंतर्गत 2022-23च्या संच मान्यतेनुसार म्हणजे ही जी आकडेवारी आहे ही सन 2022-23च्या संच मान्यतेची आहे. आता 2025-26ची संच मान्यता होते
ती संच मान्यता झाल्यानंतर बरेचसे शिक्षक अतिरिक्त होण्याची संभावना सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये आहे. आणि त्यामध्ये ही जी 22-23ची संच मान्यता आहे, त्यामध्ये पेशा क्षेत्रात रिक्त पदांची संख्या 14,400 इतकी आहे. तर पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती या प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या 17,033 इतकी आहे. सन 2023 मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पेशा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या 7,166 इतकी आहे. आणि त्यापैकी इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत टी-ई-टी, सी-टी-टी पात्र धारण करणारे 4,900 इतकेच उमेदवार आहेत. यावरून पेशा क्षेत्रात निव्वळ रिक्त पदे व अनुसूचित जमातीतील पेशा क्षेत्रातील रिक्त पदे विचारात घेता उमेदवारांची संख्या ही रिक्त पदांपेक्षा कमी आहे. आणि सदर रिक्त पदांपेक्षा उमेदवारांची संख्या कमी असल्याने स्थानिक स्तरावर भरती करणे शक्य आहे. हे आयुक्तांचा रिपोर्ट आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी 3 पर्याय दिले आणि 3 पर्यायामध्ये तिसरा पर्याय आपण त्या ठिकाणी चॉईस केला आणि त्यानुसार भरती प्रक्रिया फक्त याद्या स्थानिक लेवलला आल्या. ही त्या मीडिया कव्हरेजमधली वस्तुस्थिती आहे. आता 17,033 हा आकडा कुठून आला? तर 2014ला राज्यपालांचं नोटिफिकेशन आलं. म्हणजे ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलने एक निर्णय घेतला की अनुसूचित क्षेत्रामध्ये त्याच जिल्ह्यातला उमेदवार त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि ती पदं भरली गेली पाहिजेत. वर्षानुवर्षे ते रिक्त राहतात. आणि त्यामुळे 2014ला 100% पदभरती ही एस-टी प्रवर्गातून करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर 2019ला त्याच्यामध्ये 25, 50 आणि 100 असं त्या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलं. मुळात विषय काय झाला की 2014ला राज्यपालांची अधिसूचना यायच्या अगोदर हे रिझर्वेशन नव्हतं. त्या ठिकाणी आपल्याला 22% जे वाढीव आरक्षण 8 जिल्ह्यांमध्ये होतं ते होतं आणि 7% रिझर्वेशन होतं. पण 2014ला राज्यपालाची अधिसूचना आल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्टली अनुसूचित क्षेत्र जे पेशा गावं घोषित होती त्यामध्ये 100% रिझर्वेशन आलं. आणि त्यामुळे तिथे जे ऑलरेडी शिक्षक होते तेच त्या ठिकाणी अतिरिक्त झाले. पण त्या ठिकाणी ते पेशाच्या जागेवरती काम करत होते. मुळात एक सगळ्यांनी माहिती घेत चला. जर एखाद्या जिल्हा परिषदेला 3,000 जागा असतील तर त्यापेक्षा एकही पद एक्स्ट्रा भरलं जात नाही. आणि त्यामुळे काही जिल्हा परिषदांमध्ये पेशाची, तसं नाशिकचा इश्यू पण होतो की जागा पेशाच्या जास्त दिसतात पण त्या जागांवरती ऑलरेडी इतर कॅटेगरीचे शिक्षक काम करतात. आणि त्यामुळे मग बऱ्याचशा वेळेस मागणी होते की या शिक्षकांना दुसरीकडे ट्रान्सफर करा. आणि मुळात पेशा क्षेत्राच्या या पेशा भरतीमध्ये सुनील बनवते नावाची एक केस आहे आणि त्यांचं त्यांचं ती केसच त्या प्रकारे आहे की आम्हाला जबरदस्ती पेशा क्षेत्रातून नॉन पेशा क्षेत्रामध्ये बदल्या केल्या गेलेल्या आहेत. आम्ही स्वतः पेशा क्षेत्रामधले स्थानिक लोक आहोत पण आम्ही एस-टी नसल्यामुळे आम्हाला जबरदस्तीने दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर दिलं गेलंय म्हणून तेही कोर्टात गेलेलं आहे. हा सगळा पेच प्रसंग सुप्रीम कोर्टात ऐकला जातोय. मी तुमच्याकडे हा वस्तुस्थितीपूर्वक माहिती आणली की 17,033 हा जो आकडा आहे तो आकडा ऑलरेडी पेशाच्या जागेवरती इतर कॅटेगरीचे शिक्षक काम करतायत त्यालाही कन्सिडर करून, कारण तो मूळ बिंदू पेशाचा असलं आहे आणि त्यावरती जे इतर कास्टचे शिक्षक आहेत ते अतिरिक्त म्हणून त्या ठिकाणी काम करतायत असा त्याचा बाय डिफॉल्ट अर्थ निघतो. म्हणून 17,033 हा आकडा त्या ठिकाणी आला. त्याची प्रत्येक जिल्हानिहाय आकडेवारी आहे. मित्रांनो थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण 17,033 हा आकडा कुठून आला किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये तो कशा पद्धतीने पकडलेला आहे ते आपण बघणार आहोत. संच मान्यता 2022-23 नुसार 24/7/2023ला एक प्रकारची मीटिंग झाली होती. त्यानंतर हा जो आकडेवारी आपल्यासमोर आली होती ती तुमच्यापर्यंत ठेवावी लागेल. मुळात या ठिकाणी बघा टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट म्हणजे टेट परीक्षा 2022 पेशा क्षेत्रातले जे उमेदवार होते ते या ठिकाणी बघा जे टी-ई-टी 1 आणि टी-ई-टी 2, सी-टी-टी 1 आणि सी-टी-टी 2 दोन्ही अशी परीक्षा झालेले बघा 7,166 जो आकडा आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ती यामध्ये वस्तुस्थिती आहे. आणि 12,070 या ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरले
मग त्या ठिकाणी बघा आकडेवारी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर यवतमाळमध्ये 105 उमेदवार, त्यापैकी टी-ई-टी एक 17 पासआउट आहेत, सी-टी-ई-टी एक 24 पासआउट आहेत आणि दोन्ही पासआउट त्या ठिकाणी 8. अशी ही एकंदरीत आकडेवारी दिलेली आहे. पण आपण काय करूया, तो आकडा जो 17,033 पदांचा आला तो आपण बघूया. थोडंसं ब्लर आहे, पण आपण बघूया, ते तुम्हाला मी समजावून सांगतो. बघा 17,000 वेकेंट पोस्ट या ठिकाणी पेशाच्या दिसत आहेत. मुळात अहमदनगरमध्ये सध्या 1 ते 5 सोशल सायन्स आणि सायन्स आणि मॅथ अशा 33 पदं त्या ठिकाणी आहेत. अमरावतीला 1212. त्यानंतर नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी एस-टी पेसा वेकेंट पोस्ट त्या ठिकाणी 21 दाखवत आहेत. त्या ठिकाणी धुळे 593, गडचिरोली 2425, त्यानंतर जळगावमध्ये 24, नांदेडमध्ये 113, नंदुरबारमध्ये 2216, त्यानंतर नाशिकमध्ये 3622, पालघरमध्ये 4523, त्यानंतर ठाणेमध्ये 252, त्यानंतर यवतमाळमध्ये 503. अशा एकंदरीत 17,033 आकडा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये 1 ते 5च्या 13,650 जागा, त्यानंतर सोशल सायन्सच्या 1,899 आणि सायन्स आणि मॅथच्या 1,484 अशा टोटल मिळून 17,033 जागा या ठिकाणी दिल्यात. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी असं दिलंय बघा की टोटल पोस्ट, त्यामध्ये टोटल वॅकंट पोस्ट, पेसा एरिया सँक्शन पोस्ट आणि पेसा एरिया बिलॉंग वर्किंग पोस्ट, म्हणजे सँक्शन पोस्ट दिल्यात आणि त्या ठिकाणी कार्यरत शिक्षक आणि रिक्त. आता जर आपण पालघरचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर त्या ठिकाणी 6,201 जे पद आहे ते सँक्शन पोस्ट आहेत आणि त्यामध्ये 1,678 पदं ही भरली गेलेली आहेत पेसाची आणि 4,523 ही पालघरमध्ये पेसाची पदं खाली आहेत. पण त्यावरती नॉन एस-टीचे शिक्षक सध्या काम करत आहेत, ही त्याची वस्तुस्थिती आहे. आणि मग हे 13 जिल्ह्यांचं जर आकडेवारी काढला तर त्या ठिकाणी 17,033 पदं ही या ठिकाणी रिक्त दिसत आहेत. पण मुळात हा 17,033चा आकडा हा त्या ठिकाणी पालघरला आंदोलन झालं होतं आणि मग त्यानंतर त्या याद्या ज्या आहेत त्या ऑफलाईन आल्या होत्या. त्यावेळेसचा हा मॅटर आहे, पण तो वारंवार पुन्हा पुन्हा चर्चेला येतो म्हणून तो आपल्याला घ्यावा लागतो. आता मुळात मी जे म्हटलं की या ठिकाणी 7,166 उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दिली होती कुठल्या पेशा क्षेत्रातील. त्यानंतर इयत्ता 1 ते इयत्ता 8वी पर्यंत टी-ई-टी सी-टी-टी पासआउट असणारे लोक किती आहेत तर 4,904 हा आकडा होता. आणि त्यानंतर 1,544 म्हणजे टी-ई-टी सी-टी-टी उमेदवार 4,904 असूनही 1,544च का उमेदवार त्या ठिकाणी पात्र झाले तर त्या जिल्ह्यातील जागा, म्हणजे पवित्र पोर्टलला फॉर्म भरलेले जे उमेदवार आहेत त्यामध्ये इयत्ता 1 ते 8वी साठी टी-ई-टी सी-टी-टी पात्रताधारक 4,904 आणि त्याच्यात पात्र जे ठरले त्या जागांनुसार त्या जिल्ह्यातल्या, कारण काही जिल्ह्यांमध्ये मुलं जास्त होती जागा कमी होत्या, असे 1,544 ही आकडेवारी आहे. ही शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेल्या शिक्षक निवड झालेल्या 2023 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची आकडेवारी आहे. तर मित्रांनो, जास्त याच्यामध्ये फालाळ घालण्याचा प्रयत्न करून काही फायदा नाहीये. मुळात वस्तुस्थिती ही आहे की 17,033 जागांचा जो आकडा आला तो हा 24/7/2023च्या या पत्रानुसार आलेला आहे आणि याची वस्तुस्थिती आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. मुळात याच्यावरती तोडगा केव्हा निघेल, जेव्हा सुप्रीम कोर्टामधलं जे प्रकरण आहे ते प्रकरण त्याचा निकाल लागणं फार गरजेचं आहे.
50% पदभरती करण्याचे आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेत. तर लवकरच त्या ठिकाणी शासन निर्णय किंवा जे काही पत्र निघेल ते GADमधून निघेल. त्यामुळे 50% पदभरती करण्यासाठी या ठिकाणी वाट मोकळी झालेली आहे. तर मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे या मीडिया कव्हरेजमधली. पेशातील 17,000 जागा कुठून आल्या त्या या ठिकाणी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.